नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चमेली. उंच टाचांची सँडल, चकचकीत सोनेरी साडी, बिंबीच्या खाली घट्ट आवळलेली. जितका साडीचा रंग गडद तेवढाच गडद मेकअप. ओठांवर गडद चॉकलेटी रंगाची लिपस्टिक लावलेली आणि कुठल्या तरी चीप परफ्यूमचा वास संध्याकाळच्या वेळी कॉर्पोरेशनच्या बस स्टॉपवर घुमत होता. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर घोंगावत होत्या, अगदी बेमालूमपणे, काही तिरस्काराच्या तर काही वासनेच्या. पण तिला या नजरांची सवय झाली होती. तिला आता हे रोजचंच झालं होतं. ती तिच्या फोनमध्ये नंबर चाळत होती. कोणाला फोन करावा आणि कशासाठी, आपलं असं बोलण्यासाठी तिला कोणाला फोन करतच नव्हती. आतापर्यंत भेटलेले कस्टमर तिला आपला नंबर देऊन ठेवायचे, पण ते तिला त्यांना जेव्हा गरज वाटेल तेव्हाच भेटायचे. या सगळ्यातून कसं पुढे जायचं हे तिला आता चांगलंच कळलं होतं. नंतर चाहता चाहता तिचं लक्ष रस्त्याच्या पलीकडच्या एका जोडप्याकडे गेलं. तो मुलगा तिला लाडाने आईस्क्रीम खाऊ घालत होता आणि त्यांचे असेच काहीतरी चाळे चालले होते. मनातल्या मनात तिने एक घाणेरडी शिवी हासडली. तिच्यासाठी प्रेम ही आता एक घाणेरडी संकल्पना होती. कारण 16व्या वर्षाचं कोवळं वय असतानाच राजाराम तिला भेटला. राजारामचं सगळ्या गावात नाव. शहरात जाऊन स्वतःचा व्यवसाय करतो अशी गावातल्या लोकांची समजूत आणि त्यावर ती पण भाळली होती. तिच्या शेजारच्या आळीत राहायचा तो. अधूनमधून सणावाराला गावाला येई. चमेली तेव्हा 10वीला होती. शाळेत जाताना एकदा त्याची अन तिची नजर झाली. तसं ती त्याच्याबद्दल ऐकून होती, पण आज पाहिलं होतं. त्याने पण तिची नजर हेरली होती. दुसऱ्याच दिवशी त्याने हिम्मत करून सरळ लग्नाची मागणी घातली. चमेलीला घरच्यांची भीती वाटत होती. त्यांना हे सगळं सांगणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट होती तिच्यासाठी. शेवटी कुणालाही न सांगता पळून जायचं ठरलं. असंही त्यांच्या प्रकरणाबद्दल गावात कुणाला जराही खबर नव्हती. 15 दिवसात चमेलीने घरच्यांना वाऱ्यावर सोडून आपलं नवीन जीवन सुरू करायचा निर्णय घेतला. घरचे म्हणजे कोण? एक बापच तर होता फक्त, दारुडा. जन्मदाती आई बापाच्या दारुडेपणाला कंटाळून घरातून पळून गेली होती आणि नंतर तिचा काहीच पत्ता लागला नाही. आणि त्याचे दोष मात्र चमेलीला पावलोपावली ऐकून घ्यावे लागत होते, स्वतःच्या बापाकडून. कदाचित त्यामुळंच तिची माया लागत नव्हती बापावर देखील. दारूच्या नशेत बाप पोरीला विकायची भाषा करायचा हे पण तिने अगदी कळत असल्यापासून सहन केलं होतं. या सगळ्यामुळंच तिने नवीन आयुष्याची सुरुवात करावी म्हणून तसा निर्णय घेतला असावा. नवीन स्वप्न उराशी घेऊन चमेली राजारामसोबत शेवटच्या एसटीत बसली. गर्द काळोख, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा पिवळट प्रकाश आणि सोबत राजाराम. पुण्याला पोहोचायला अजून 3 तास बाकी होते. मंद प्रकाशामुळे आधीच तिचे डोळे जड झाले होते. उद्याचं काय हा प्रश्न मनात ठाण मांडून बसला होता. त्याच विचारात ती राजारामच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झोपी गेली. सकाळी तिला जाग आली तेव्हा कानावर अजानचे स्वर ऐकू येत होते. एका 10 बाय 10च्या खोलीत ती एकटीच पडली होती. डोकं जड झालं होतं. तोंड कोरडं पडलं होतं. अजिबात हलताही येत नव्हतं तिला. तरी पण अंगात त्राण आणून ती उठली. दिवस नुकताच उगवत होता. राजाराम कुठेही दिसत नव्हता म्हणून ती थोडी घाबरली. स्वतःला एकटीला पाहून मग स्वतःने स्वतःला सावरलं आणि चारी बाजूचा अंदाज घेतला. भिंतीवर एक तोकडे कपडे घातलेल्या बाईचं मोठं पोस्टर होतं. ते पाहून तिला किळस तर आली, पण एकूणच ती जागा चांगली नाही हे तिला कळून चुकलं. नेमकं काय झालं हे आठवायला तिने जरा जोर दिला, पण ते येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा अंधुकसा पिवट प्रकाश, गडद अंधार आणि राजारामच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेला क्षण या पलीकडे तिची स्मरणशक्ती तिला साथ देत नव्हती. तिच्या डाव्या हाताला एक खिडकी होती. त्यातून सकाळचा मंद तांबडा प्रकाश येत होता. दिवस अजून पूर्ण उजाडायचा होता. तिने खिडकीतून बाहेर पाहिले. काही माणसं दुधाच्या घागरी सायकलला बांधून घेऊन जात होते. समोरच चहाची टपरी होती. चहावाल्याने पहिला चहा बनवला होता. त्याने 1 कप चहा आणि 1 ग्लास पाणी घेतले आणि बरकत म्हणून रस्त्यावर ओतले. पाणी पाहून तिला पुन्हा तहानेची जाणीव झाली. इकडं तिकडं पाहिलं तर बेडच्या शेजारी ठेवलेल्या एका छोट्या टेबलवर भरलेली पाण्याची बाटली होती. आघाशीपणे तिने ती बाटली संपवली आणि दरवाजाकडे वळली.
दरवाजा बाहेरून बंद होता. तिने दारावर जोरात थाप मारली. आवाज दिले पण कुणीही दरवाजा उघडला नाही. खिडकीजवळ आली पण बाहेर चहावालाच दिसत होता. तिला वाटलं की जोरात ओरडावं, पण काहीतरी विचार करून गप्प राहिली. भीती हळूहळू वाढत होती आणि मनाचं थैमान प्रश्नांचं थैमान. मी इथे आली कशी? राजाराम कुठे आहे? राजारामने तर मला इथे आणले नसेल. राजारामने मला इथे का आणलं असेल? नाही, राजाराम तसा मुलगा नव्हता. तो असं करणार नाही, पण पैशासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. पैशांसाठी स्वतःच्या बायकोला विकलेलं तिने सिनेमांमध्ये पाहिलं होतं. पण माझा राजाराम? पण मग तसं होतं तर काल रात्रीचं मला आठवत का नाहीये? अशा हजारो लाखो प्रश्नांनी मनात काहूर माजवलं होतं. पण तिला काय करावं हेच समजत नव्हतं. तिला रडू येत होतं, पण सैतान बापाच्या हाताखाली दिवस काढल्यामुळे तिने रडू आवरलं आणि सामना करायचं ठरवलं. खिडकीबाहेर पाहिलं आणि आजूबाजूच्या परिसराचा अंदाज घेतला. दरवाजाकडं वळली आणि दार जोरात ठोठावू लागली. 2-3 वेळा दार जोरात ठोठावल्यावर बाहेरून काहीतरी हालचाल झाल्यागत वाटली. ती आवाजाचा कानोसा घेऊ लागली. कुलूप उघडल्याचा आवाज. दार उघडले आणि समोर एक 40शीतली बाई. केस अस्ताव्यस्त, डोळे थोडे मोठे, त्यांना शोभेल अशी कपाळावर टिकली. नुकतीच झोपेतून उठली असून सुद्धा ती जातीवंत सुंदर दिसत होती. ओठ पान खाऊन लाल झाले होते. डोळे झोपेमुळे मलूल झाले होते. मोकळा सोडलेला पदर अस्ताव्यस्त पसरला होता. साडी फार भरजरी नसली तरी सकाळच्या वातावरणाला शोभणारी होती. ती समोर येताच एक उग्रवास चमेलीच्या नाकात घुमला. तिला पाहून चमेलीला एकूणच ती कोण असेल याचा अंदाज आलाच होता. ती बाई तिरसट आवाजात वैतागून बोलली, का सकाळी सकाळी झोपेची वाट लावतीये? कालच आलीयेस ना तू? वाट बघ थोडी, नंतर बोलू. चमेली एवढ्या शांतीत ऐकणारी नव्हती. तिने त्या बाईला हिसका दिला आणि पळायचा प्रयत्न केला. तेवढ्याच चपळाईने त्या बाईने तिच्या दंडाला आवळून तिला मागे जोरात खेचलं आणि रूममध्ये ढकललं. चमेली टेबलापाशी जाऊन जोरात पडली. ती बाई भलतीच रागावली होती. तिच्या रागामुळे तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अजूनच भडक दिसू लागल्या होत्या. तिच्या नजरेत एक वेगळेच करारीपण दिसत होतं. मी जोपर्यंत काही सांगत नाही तोपर्यंत हालायचे देखील नाही. प्रेमाने सांगतेय, ऐकलं नाहीस तर जबरदस्ती पण करता येते मला. तुझ्यासारख्या 1000 पोरींना वटणीवर आणलंय मी. चमेली धुमसून रडत होती. तिचा आक्रोश सकाळची शांतता भंग करत होता. तिने परत आवेशात रंगात येऊन बाहेर पळायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. यावेळी त्या बाईने खूप जोरात पकडलं आणि आधीपेक्षा अजून जोरात ढकललं. चमेलीला कळून चुकलं की विरोध करणं व्यर्थ आहे. त्या बाईच्या बोलण्यातला राग अजूनच वाढला. चमेली रडत रडत काही बाई बोलायचा प्रयत्न करत होती. राजाराम, मी इथे कशी आले वगैरे वगैरे, पण त्या बाईने तिचे ऐकून घेतले नाही. मी परत येईपर्यंत गपचूप पडून राहायचं, नाहीतर जीवे मारायला कमी नाही करणार मी, समजलं? एवढे बोलून ती दरवाजा जोरात आपटला आणि कुलूप लावून निघून गेली. चमेली काकुळतीला येऊन रडत होती. तिला स्वतःची चीड येऊ लागली. घरातून पळायच्या निर्णयावर ती स्वतःला कोसू लागली आणि अजून जोरात रडू लागली. राजाराम कोण होता? तो कुठे गेला? त्या रात्री नेमके काय झाले? हे प्रश्न मात्र तिच्यासाठी अजूनही अनुत्तरितच होते. चमेलीला खोलीत कोंडून ती बाई निघून गेली. चमेली खोलीत एकटीच रडत बसली होती. आपण कुठे अडकलोय या विचाराने ती हादरून गेली होती. काही करू शकतो का हे पाहायला ती खिडकीकडे वळली. खिडकीला लागूनच बाहेर एक उंच अशी छान मुलगी तिला दिसली. पिवळा सलवार कमीज तिच्या रंगावर खुलून दिसत होता. केस मोकळे सोडले होते. मेकअप सगळा उतरला होता, पण तरी तिला मेकअपची गरजच नव्हती. ओठ पाकळ्यांहूनही नाजूक आणि त्यात उजव्या बाजूला गाल आणि ओठ जुळतात तिथे एक दर्शनीय स्त्री. डोळे भलतेच मादक. तिला पाहून चमेलीला वाटलं की आपण एखाद्या सिनेमातली नटीच पाहतोय. गॅलरीच्या कठड्याला ती टेकून थांबली होती. दाराला बाहेरून कुलूप पाहिलं आणि तिची नजर खिडकीतून तिच्याकडे पाहत असलेल्या चमेलीवर गेली. तिने चमेलीवर एक तिरपा कटाक्ष टाकला आणि कुलूपाकडे पाहिलं. ऐकून तिला काय ते सगळं कळलं. तिने बाजूच्याच खोलीच्या दरवाजावर थाप मारली अन ओरडली, अम्मा, चाबी दो, मैं हूं सोना.
चमेलीला तिचं नाव कळलं. बोलता बोलता तिने असलेल्या पर्समधून एक सिगारेटचं पाकिट काढलं आणि एक सिगारेट शिलगावली. पहिला कश घेऊन गॅलरीच्या बाहेर हवेत सोडला आणि चमेलीकडे वळून म्हणाली, मैं दरवाजा खोलेगी तो तू भागेगी नहीं ना? भाग भी नहीं सकती. अम्मा के आदमी तेरे को जहन्नुम से भी खोज लेंगे. तिच्या बोलण्याची एक वेगळीच लकब होती. एक पाय कठड्यावर ठेवून तिने निवांत पुढचा कश मारला आणि त्यावेळी मात्र धूर तिने खिडकीत चमेलीच्या चेहऱ्यावर सोडला. चमेलीला तिची चीड आली, पण ती काहीच करू शकत नव्हती. तिची सिगारेट संपत आली तरी अजून अम्माने चावी आणली नव्हती. ये अम्मा भी ना घोडे बेच के सोती है, असं म्हणून दरवाजावर थाप मारणार तेवढ्यात अम्माने दरवाजा उघडला आणि चावी दिली. मरगळलेल्या आवाजातच अम्मा म्हणाली, छोकरी पे ध्यान रख नाही आहे. एवढं म्हणून तिने दरवाजा लावून घेतला. सिगारेटचा शेवटचा कश मारून सोनाने दरवाजा उघडला. चमेली एका कोपऱ्यात दबकून उभी होती. सोना आत आली आणि आतून दरवाजा लावून घेतला. सोनाने चमेलीकडे पाहिलं. राक्याने बताया मेरे को तेरे बारे में. चमेलीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. राक्या कौन? सोना बोलत होती. राक्या दुनिया के लिए रिक्शा चलाता है. असल में हम जैसी लड़कियों की दलाली करता है. भाडखाऊ. चमेलीला हे सगळं नवीन होतं, पण मी त्याला कुठं भेटले? चमेलीचा अगतिक प्रश्न. सुबह 3:30 बजे फोन किया उसने मेरे को. पूछ रहा था हाईवे की बाजू में थोड़ी झाड़ियों में एक लड़की बेहोश पड़ी है, लेके आओ क्या? मैंने बोला मुझे इस लपड़े में नहीं पड़ना. फिर उसने अम्मा को फ़ोन किया और तेरे को यहाँ लाया. है कौन तू? किसी बड़े बाप की बेटी तो नहीं है ना? फोकट में लेने के देने पड़ जाएंगे. बोलत बोलत सोनाने कोपऱ्यात असलेल्या छोट्या कपाटातून एक सिल्कवाला गाऊन काढला आणि खिडकीच्या बाजूला असलेल्या बाथरूमकडे तोंड करून कपडे बदलले आणि बेडवर येऊन बसली. चमेलीला बसायला इशारा केला. चमेली दबकून वागत होती. राजाराम कुठे आहे? तिने घाबरतच विचारलं. कौन राजाराम? तेरे को बोला ना, वो झाड़ियों में तू अकेली बेहोश पड़ी थी, उसी का फायदा उठाया चमड़ी राक्या ने. पी हुई थी क्या? चमेलीचा गोंधळ अजून वाढत होता. ज्या अर्थी राक्याने तिला पुण्याजवळच्या रोडवरून इथे आणलं, त्या अर्थी ती एकटीच पुण्याला आली होती आणि तिला इथे आणायला राजाराम कारणीभूत नव्हता हे पक्क झालं. पण अजूनही प्रश्न तोच होता. राजाराम गेला कुठे? नेमकं काय झालं होतं काल रात्री? या विचारात असताना सोनाचा फोन वाजला. वही है चमड़ी, असं म्हणत तिने फोन उचलला. ऐसी फुलसी लड़की को यहाँ लाने में शर्म नहीं आई तेरे को? भाड़काऊ. 15,000 पैसों के लिए अपनी माँ बहन भी बेच देगा तू एक दिन. हाँ चल, पता है कितना लालची है तू. चल फोन रख, सोने जा रही मैं अभी. शाम को फोन करती है तेरे को. चमेलीचं डोकं गरगरत होतं. तिच्या आयुष्याची किंमत या बाजारात 15,000 लागली होती. तिला त्याचं कारणही कळत नव्हतं आणि आशेचा फक्त एकच किरण दिसत होता, तो म्हणजे राजाराम. त्याचाही मागमूस नव्हता. चमेली तशीच भिंतीला टेकून दोन्ही गुडघ्यात डोकं ठेवून हाताश होऊन बसली. सोनला झोप लागली होती. खोलीभर शांतता. त्या शांततेत चमेलीचा बसल्या बसल्याच डोळा लागला. दीड तासाने दरवाजाच्या ठकठकीने चमेलीला जाग आली. अम्मा. सकाळचं तिचं रौद्र रूप एकदम पालटलं होतं. लाल रंगाची फिक्कट साडी तिच्या सुरकुत्यांवर शोभणारी होती. साडीमुळे तिचं वय बरंच झाकलं जात होतं. हातात एक प्लेट होती. अशा पोह्यांचा वास चमेलीला गावाकडे वेशीवरच्या टपरीवर आला होता. अम्मा आत आली. घोडी अजून झोपलीये. अम्मा सोनाकडे पाहत म्हणाली, उठ, तोंड धुव आणि खाऊन घे. रडून रडून डोळे सुजलेत बघ. शिती, उठ, लागलं मगाशी? अम्माचे रूप चमेलीला समजत नव्हतं. हीच का ती सकाळची बाई जिने मला एवढ्या रागाने ढकललं? ती नाईलाजाने उठली. टेबलावरच्या जगातून तोंडावर पाणी मारलं आणि पुन्हा त्याच जागेवर बसली. अम्मा बेडवर सोनाच्या पायाशी बसली. सोना अधूनमधून घोरत होती. तिला गाढ झोप लागली होती. अम्माने पोह्याची प्लेट चमेलीकडे दिली आणि विचारलं, काय करत होती एवढ्या रात्रीची त्या झाडीत? अन बेशुद्ध कशी पडली तू? या प्रश्नांची उत्तरं स्वतः चमेली देखील शोधत होती. तिने दारुड्या बापापासून ते राजारामच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपेपर्यंत सगळं सांगितलं. पण त्यानंतरच तिला काही आठवतच नव्हतं. सोनाच्या म्हणण्याप्रमाणे राक्याला ती पुण्यात सापडली. तू ज्याच्यासोबत आली होतीस त्यानेच टाकलं असेल तुला. माणसाची जात ती.
अम्मा तिरसटपणे म्हणाली. नाही, पण राजारामचा यात हात असल्याची काहीच चिन्हे नव्हती. चमेलीने खाणं थांबवलं. अम्माकडे एक आसुसलेला कटाक्ष टाकून म्हणाली, मला सोडा हो इथून, जाऊ द्या मला घरी. तिच्या बोलण्यात हुंदके अजूनही येत होते. हे बघ, असंही तुझ्या घरी स्वतःचं असं कोणी राहिलं नाहीये. बापाला तर तू आधीच दुरावलं, आणि ज्याच्यासाठी तू बापाला सोडलं तो तुला रस्त्यावर टाकून पळून गेला. तिकडे राहिलंय तरी आधार नसताना बाहेरच्या जगात गेली तर तुझ्या शरीराचे लचके तोडायला वळणावळणावर बसलेत कुत्रे. जाशील कुठे? इकडं फक्त येण्याचाच रस्ता, माघारी जायचा रस्ता नाही. आणि धंद्याचं बोलायचं तर 15,000 रुपये मोजलेत तुझ्यासाठी. हो, माझे 15,000 रुपये सुटले की खुशाल जा. नियम आहे इथला. इथला आलेल्या पोरगी पहिली 2 वर्ष फक्त माझ्यासाठी धंदा करते. तुझी सगळी कमाई माझी. 2 वर्षांनी तिचं तिने पाहायचं. परत जायचं बाहेरच्या जगात की राहायचं इथेच. आणि 2 वर्षांनी इथून परत जायची कुणाची हिंमतही नसते. आणि समाज कसा काय स्वीकारेल इथे 2 वर्ष राहिलेल्या बाईला? इथे राहिलेली बाई राहत नाही, ती वेश्या होते. बाहेरच्या जगात तुला मान नाही. तिथे फक्त तुझी गरज आहे त्यांची भूक भागवण्यासाठी. सरळसोट हिशोब आहे. सगळेच धंदा करतात. ज्याच्याकडे जे चांगलं आहे तो ते विकतो. आपण आपलं शरीर विकतो. जगासाठी असेल वाईट, पण आपलं पोट त्याच्यावरच भरतं. आणि आपल्याला नाव ठेवणारं जग पण रात्रीच्या अंधारात आपल्याच बिछाण्यावर येऊन निसतं आणि सकाळच्या उजेडात सभ्यपणाचा आवानून निर्लज्जपणे वावरतं. तुला त्यांची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांना तुझी गरज आहे. आपण नसतो तर बलात्कार झाले असते दिवसाढवळ्या. आता आपण होतात, पण आपल्यामुळे त्यांना जागा मिळते त्यांच्या आतल्या जनावराला मोकळे रान द्यायचा. एवढा सरळ आहे आपला धंदा. 2 वर्ष तरी इथून तुझी सुटका नाही. तू मला आधार दे, मी तुला आधार देते. हा आपल्यात होणारा धंदा. 2 वर्षांनी तुझी कमाई तुझी, पण तोपर्यंत तुझ्यावर हक्क फक्त माझा. चमेलीसाठी हे सगळं भयानक होतं. परत जायचा मार्ग सापडत नव्हता आणि कारणही. अम्माने तिचा चांगलाच ब्रेनवॉश केला होता. तिची वेश्यांकडे पाहायची नजर बदलली होती, पण अजूनही या प्रकारची किळस वाटत होती. त्यांच्यात स्वतःला पाहायला मन धजावत नव्हतं. तिचं पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ती आता पुरती फसली होती. सोना इकडच्या कुशीतून तिकडे अशी लोळत होती. झोपेतच म्हणाली, अय अम्मा, सोने देना, क्यों ज्ञान दे रही है? समजा देगी मैं सब इसको. समजदार आहे छोकरी. आळसावलेल्या स्वरात अर्धवट झोपेत ती बोलली आणि परत झोपली. अम्माने अर्धवट राहिलेली पोह्याची प्लेट उचलली आणि जाऊ लागली. चमेली तिच्याकडे आशेने पाहत होती. अम्मा म्हणाली, झोप आता. असाही आपला दिवस रात्री चालू होतो. असं म्हणून अम्मा दरवाजा लावून निघून गेली. चमेलीला राजारामचा कवडसाही पुस्तक होताना दिसत होता. पुढचा काहीच मार्ग दिसत नव्हता. पण अजूनही एक प्रश्न तिला स्वस्थ बसू देत नव्हता. राजाराम गेला कुठे? त्याचं काय झालं? या विचारातच ती जमिनीवरच लवंडली. तिला कधी झोप लागली तिचं तिलाच कळलं नाही. चमेलीच्या खोलीत एक 0 वेंटच्या लालसर प्रकाशामुळे खोलीत अंधार नव्हता, पण उजेडही फक्त नावापुरताच होता. टेबलावर एक जुना रेडिओ होता. त्यावर त्याहीपेक्षा एक जुनं गाणं लागलं होतं, पण गाणं थोडं उडत्या चालीचं होतं. त्या गाण्याच्या चालीवर खोलीतला पंखा आवाज करत फिरत होता. त्या लाल प्रकाशामुळे एकूणच वातावरणाला एक वेगळीच धुंदी आली होती. चमेलीला दरवाजा वाजल्याचा आवाजही आला नाही. दरवाजातून कोणीतरी आत आलं. चमेली अर्धवट झोपेत होती. एक हात तिच्या अंगावरून फिरल्याचा भास तिला झाला. तो हात तिच्या गालावरून, छातीवरून, पोटावरून अगदी राकटपणे फिरत होता. चमेलीचं शरीर जड झालं होतं. पंख्याचा वेग आणि आवाज हळूहळू वाढत होता. चमेलीला तिच्या मानेपाशी काहीतरी गरम हवेचा भास झाला. जणू काही कुणाचा श्वास होता आणि काहीतरी ओलसर, थंड तिच्या मानेवरून सरकल्यागत वाटलं. चमेलीने डोळे उघडले आणि झटकन कूस बदलली. एक घाणेरडा चेहरा तिच्या मानेवरून जीभ फिरवायचा प्रयत्न करीत होता. चमेलीने जेव्हा वळून पाहिलं तेव्हा तो काळाकुट्ट चेहरा दात काढून हसत होता. चमेली हादरलीच. तिला काही सुचत नव्हतं. त्या माणसांनी तिचे दोन्ही दंड घट्ट पकडून तिला तसंच झोपवून ठेवले.
त्या माणसाचे फक्त दात आणि बुबुळामागचे डोळे पांढरे दिसत होते. बाकी तो पूर्ण काळाकुट्ट आणि कुरूप दिसत होता. नाक लिंबा एवढं वाढलेलं. कपाळ आणि भुवया रंगामुळे सारख्याच दिसत होत्या. तो जेवढा विकृत दिसत होता त्याही पेक्षा त्याचं हसणं जास्त विकृत होतं. त्याच्या बनियानमधून त्याचं पिळदार शरीर खूप आडदांग दिसत होतं. चमेलीने शेजारच्या टेबलावर पाहिलं. एक खाकी पॅन्ट आणि शर्ट तिथे होता. चमेलीला कळून चुकले की तो कोणीतरी पोलिसातील माणूस आहे. तो हळूहळू चमेलीच्या जवळ येत गेला. चमेलीला त्याच्या वासाची भयंकर घृणा येत होती, पण तो निर्लज्ज लांडगा होता. चमेलीने स्वतःलाच त्याच्याकडून सोडवून घ्यायचा खूप प्रयत्न केला, पण तिला कळून चुकले की सगळे व्यर्थ आहे. चमेलीला झालेला हा सगळ्यात पहिला पुरुषी स्पर्श होता. तो असा होईल असं तिला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. लांडगा भुकेला होता. त्याचं भक्ष्य समोर होतं. चमेलीच्या विरोधाला न जुमानता त्याने चमेलीला अर्धनग्न केलं. तो जागोजागी चमेलीला घाणेरडा स्पर्श करीत होता. तिचं शरीर कुचकारीत होता. चमेलीला स्वतःची किळस वाटत होती. तिची विरोध करायची मर्यादा आता संपली होती हे तिला कळून चुकलं होतं. आणि एक वेळ अशी आली की तिने विरोध करायचंच सोडलं. निश्चित पडून राहिली मुर्द्यासारखं. ते पाहून लांडगा अजूनच चेकाळला. चमेलीच्या शरीराचे चावे घेऊ लागला. दारूचा घाणेरडा वास पूर्ण खोलीभर पसरला होता. पंख्याचा आवाज, त्यात मिसळलेला रेडिओचा आवाज आणि चमेलीची खूप आतून निघालेली हतबलतेची आर्त आणि मूक किंकाळी त्या खोलीची भीषणता वाढवत होती. लांडग्याला वासनेची धुंद चढली होती. चमेली आता पूर्ण त्याच्या स्वाधीन झाली होती. पंख्याकडे पाहत चमेली शून्यात बघत दगडासारखी पडून राहिली आणि लांडगा तिच्या अंगावर आला. त्याला जे करायचं होतं त्याची वेळ आली होती. त्याचं विकृत हसणं अजून भयानक होत चाललं होतं. त्याच्या चेहऱ्यावर एक असुरी आनंद होता आणि पुढच्या क्षणाला त्याने स्वतःतल्या सैतानाला चमेलीच्या शरीरामध्ये झोकून दिले. चमेलीच्या पोटात आगीचा डोंब उसळला. जठराची आतड्याची लाही झाली. तिच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होतं, पण तोंडातून एक शब्द फुटत नव्हता. तिच्या हतबलतेसोबत त्याचा वेग वाढत होता. वातावरणात त्या बेडच्या कचकचीचा आवाज मिसळला आणि त्या बाजारात आज अजून एक कळी उमलण्याआधीच खुडली गेली. वासनेचा आणि आर्ततेचा हा खेळ बराच वेळ चालू राहिला आणि शेवटी संपला. चमेलीच्या शेजारी तो माणूस काही वेळ तसाच पडून राहिला. चमेलीची मात्र काहीच हालचाल होत नव्हती. त्याने चमेलीकडे एकदा पाहिलं आणि उठून कपडे घातले. चमेली अजूनही स्तब्धच. त्याला अपेक्षित होतं की चमेली काहीतरी बोलेल, पण डोळ्यांच्या पापण्यांशिवाय तिच्या शरीरात कुठलीच हालचाल होत नव्हती. काहीतरी मोठं जिंकल्याच्या पुरुषी आविर्भावात तो माणूस दरवाजापाशी आला आणि थांबला. त्याला वाटलं आता तरी चमेली काहीतरी बोलेल, पण ती काहीच बोलली नाही. पडून राहिली, सरणावर प्रेत पडून राहतं तसं. लांडग्याने तिच्या नखशिखांत शरीराला अजून एकदा पाहिलं आणि दरवाजा उघडून निघून गेला. चमेली पूर्ण तशीच पडून राहिली. वरती पंखा अजूनही तसाच फिरत होता. त्याचा आवाज तिच्या कानात घुमत होता आणि त्या माणसाचा आवाज कानात शिसे ओतल्यासारखा तिच्या कानात गेला. तिच्या डोळ्यासमोर तो घाणेरडा चेहरा आणि त्याचं असणं घुमत होतं. सगळं भयान होतं, भीषण होतं. शेजारी सोना होती. ती तिच्या चेहऱ्यावर पाणी मारत होती. क्या हुआ रे तेरे को? डर गई ना मैं? सोना घाबरून बोलत होती. चमेली पूर्ण जागी झाली. तिच्या तोंडाला कोरड पडली होती. तिने सोनाच्या हातातला ग्लास घेतला आणि घटाघट पाणी प्यायलं. तिचं पूर्ण अंग थरथरत होतं. श्वासांची गती वाढली होती. ते सगळं स्वप्न होतं. कधीही खरं होऊ शकणारं घाणेरडं स्वप्न. ऐसे तू रोज बडबड करती क्या नींद में? ऐसा है तू अपन नहीं रहेगा तेरे साथ. असं बोलताच सोना बाथरूममध्ये निघून गेली. दरवाजावर खटखट झाली. अम्मा होती. सोना, तयार कर आज तुझ्या पाहुणीला. काळेसाहेब रिबन कट करतील आज रात्री. अम्मा दरवाजा लावून निघून गेली. सोनाने ते ऐकलं की नाही माहीत नाही, पण चमेलीला मात्र ते स्वप्न खरं होताना दिसत होतं. अम्माचं बोलणं ऐकून चमेली मेल्याहून मेल्यासारखी झाली. सोनाने तिच्या पद्धतीने समजूत घातली खरी, पण चमेलीला ते पटत नसूनही तो मार्ग पत्करावा लागला. चमेलीला जसं वाटलं होतं तसंच झालं.
तिला पडलेलं ते भीषण भयान आणि हिडीत स्वप्न खरं झालं होतं. वास्तव तिच्या स्वप्नापेक्षा पण घाणेरडं आणि उद्विग्न करणारं होतं. तिचं पूर्ण जगच बदललं होतं. तिच्या जगात दिवसा अंधार व्हायचा त्या छोट्याशा खोलीत आणि रात्र मंद दिव्यांनी उजळून निघायची. पण तिच्या मनाच्या विश्वात किट्ट काळोख होता. परतीचा मार्ग बंद झाला होता. चमेलीला आता या काळोखाची सवय होऊ लागली होती आणि बाहेरच्या प्रकाशाची भीती वाटू लागली होती. एव्हाना तिला इथं येऊन 2 वर्षे पूर्ण झाली होती. या 2 वर्षात तिने जगाचं सगळ्यात घाणेरडं रूप पाहिलं होतं. बाहेरच्या जगात दिवसा संस्कारी आणि संसारी म्हणवणारी माणसं रात्रीच्या अंधारात लांडगे बनवून चमेलीच्या शरीराचे लचके तोडायला आसुसलेले असत. त्यांची असुरी हाव न संपणारी होती. खादीवाले, खाकीवाले आणि सो कॉल्ड व्हाईट कॉलरवाली तिच्यासमोर अगदी आघाशीपणे नग्न होताना तिने पाहिले होते. आधी किळस यायची तिला याची, पण आता तिला त्यांची कीव येऊ लागली होती. नक्की कोणत्या सुखासाठी ही माणसं धडपडत असावीत, तिला काहीच उत्तर मिळत नव्हतं. नंतर तर तिने हा विचार करायचा पण सोडून दिला. या 2 वर्षात तिला सोनाची सोबत होती आणि अम्माचा आधार. वाईट धंद्यात देखील अम्माने तिला आईची माया लावली होती. आईच्या ज्या प्रेमाला चमेली लहानपणापासून मुकली होती, ते प्रेम तिला अम्माकडून मिळत होतं. हां, तिचा स्वार्थ होता त्यामागे, पण तिचं प्रेम तेवढ्यापुरतं नव्हतं. ती आजारी पडली की अम्मा तिच्याकडे जातीनं लक्ष देत असे, तिची काळजी घेत असे. सोना तिची तेवढी जीवाभावाची मैत्रीण बनली होती. त्या वातावरणात चमेली आता रुळली असली तरी एक भीती तिच्या मनात अजूनही दबा धरून बसली होती. राक्या, त्यानेच तर तिला या दलदलीत आणून सोडलं होतं. सोनाचं आणि राक्याचं छान जमायचं. राक्या बोलायचा सोनाला, थोडं थांब, तुला मी इथून घेऊन जाणार, तुझ्याशी लग्न करणार आणि संसार थाटणार. या थोडं थांबला आता 5 वर्षे उलटून गेली होती. सोनाला पण तो आता बाता मारतो हे कळून चुकलं होतं. पण इकडे तिकडे येण्या जाण्याचं त्याच्यामुळे भागायचं म्हणून ती त्याला वाईट बोलत नव्हती. राक्याची बायको त्याच्या वाईट धंद्यांना कंटाळून माहेरी पळून गेली होती. बायको नाही म्हणून मग तो त्याची गरज खोटी आश्वासनं देऊन सोनाकडून भागवून घ्यायचा. पण सोना सगळं माहीत असून सुद्धा त्याच्या प्रवाहात वाहत होती. एकदा सोना नसताना राक्याने दारूच्या नशेत चमेलीवर हात टाकला होता. तेव्हा अम्माने त्याची चांगलीच खबर घेतली होती. त्या दिवसापासून ती राक्यापासून थोडी लांबच राहू लागली होती आणि अशाच काही कारणामुळे आता चमेली आणि सोन्याच्या नात्यात पण तफावत वाढू लागली होती. सोनालाच कळत नव्हते की चमेलीची बाजू बरोबर आहे की राक्याची. 2 वर्षे उलटली होती. आम्हाला चमेलीकडून जो फायदा व्हायचा तो झाला होता. चमेली आता स्वतःची कमाई स्वतःकडे ठेवू लागली होती. तिने सगळं सोडून गावाकडे परत जायचा विचार देखील केला. पण कुणासाठी जायचं आणि कशासाठी या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती. आणि यापेक्षाही प्रश्न होता तो, तिच्या आयुष्यात ज्या प्रश्नाने तिला 2 वर्ष सुखाची झोप दिली नाही. डोळे उघडले की सर्वात आधी तिच्या मनात तोच प्रश्न आवासून उभा राहायचा, राजाराम. त्याचा अजूनही काहीच पत्ता नव्हता. राक्याच्या ओळखीचा एक गिऱ्हाईक चमेलीला कॉर्पोरेशनच्या स्टॉपवरून घेऊन जायला येणार होता. आज चमेली त्याची वाट पाहत कॉर्पोरेशनच्या स्टॉपवर बसली होती. आजूबाजूचे लोक पाहत होती. फुगेवाल्याकडे पाहून गिरट्या घालणारी लहान मुले, थाटून बायको म्हणून मिरवणाऱ्या बायका, कर्कश आवाज करीत जाणाऱ्या बसेस, गाड्या, सगळं चमेली जवळून पाहत होती. ज्या जगाची ती कधीच होऊ शकत नाही ते जग पाहत होती. चमेलीच्या अगदी विरुद्ध दिशेला रस्त्याच्या पलीकडे एक मोठा जिना होता. तो सरळ मंगला टॉकीजकडे जात होता. चमेलीने मनाशी विचार केला, अजून थोडा वेळ वाट पाहायची आणि घरी परतायचं. जिन्याच्या सुरुवातीलाच पहिल्या पायरीवर एक फुगेवाला थांबला होता. येणारी जाणारी लहान मुलं फुग्यांकडे कौतुकाने पाहत होती. काही मुलं हट्ट करीत होती. त्यातच एक लहान मुलाने रस्त्यावरच कहर माजवला. फुग्यासाठी हट्टच धरून बसला. चमेलीला वाटलं, काय लोक असतात 5 रुपयाच्या फुग्यासाठी एवढ्या गोंडस लेकराला रडायला लावतात. तिला वाटलं पुढे जावं आणि त्या बाळाला फुगा घेऊन द्यावा. पण पुढच्या क्षणी ती थांबली. तिने घेऊन दिलेला फुगा
तिच्या आईबापाला रुचला नसता म्हणून तिने स्वतःला आवरत घेतलं. पण तोपर्यंत त्या बाळाच्या बापाने फुगा विकत घेतला आणि बाळाला दिला. त्या बाळाच्या चेहऱ्यावरचं हसू चमेलीला सुखावून गेलं आणि तिची नजर त्या बाळाच्या बापाकडे गेली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तो राजाराम होता, तिच्या बदललेल्या आयुष्याचं कारण. 2 वर्षे जागून काढलेल्या रात्रीचं कारण राजाराम. त्याला असा अचानक पाहून तिची मती खुंटली होती. काय करावे काय नाही या विचारातच शेवटी न राहून तिने एक जोरात हाक मारली. पहिल्या हाकेतच तिने तिचा आवाज राजारामपर्यंत पोहोचवला. राजारामने वळून पाहिलं देखील, पण त्याने चमेलीला बघून न बघितल्यागत केलं आणि पुढे चालू लागला. तो इतक्या झपझप पुढे निघून गेला की चमेली आता रस्ता ओलांडेपर्यंत दिसेनासा झाला. हो, तो राजारामच होता. चमेली पुन्हा उद्ध्वस्त झाली होती. राजारामने असं का वागावं? ते मुलं त्याचं होतं. त्या रात्री काय झालं होतं? चमेलीला सगळं आठवलं. त्याच प्रश्नांनी तिला अजून एकदा भंडावून सोडलं आणि आज परत ती काहीच करू शकत नव्हती. त्या माणसांच्या गर्दीकडे ती शून्यातच पाहत राहिली, तिच्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधत. चमेली खिन्न होऊन रस्त्याकडे पाहत होती. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा आवाज तिच्या मनातला गोंधळ अजून वाढवत होता. ती पुन्हा खचली होती. परिस्थितीशी लढायचं जरी ती शिकली असले तरी नशीब अशा प्रकारे तिला वाकुल्या दाखवेल असं तिला वाटलं नव्हतं. तिला रडू येत होतं आणि त्या गर्दीत तिचं रडू ऐकणारं कोणीच नव्हतं. तिच्या मनातला गोंधळ वाढत होता. आजूबाजूच्या गाड्यांचा आवाज देखील वाढत होता. कोणाला काहीतरी सांगावं म्हणून ती सोनाला फोन करण्यासाठी वळली आणि तिला पाठीवर कोणाचा तरी हात जाणवला. ती झटकन वळाली. तो राजाराम होता. मध्यम उंचीचा, सावळा, फॉर्मल पॅन्ट आणि फिक्कट हिरव्या रंगाचा बारीक चौकटींचा हाफ बायांचा शर्ट, चकचकीत पॉलिश केलेले बूट आणि केस व्यवस्थित विंचरलेले. तिच्या आयुष्याचे उत्तर तिच्या समोर उभं होतं. जो चेहरा 2 वर्षे तिने फक्त स्वप्नात पाहिला होता, आज तिच्या समोर होता. तिला त्याच्यावरच्या प्रेमापेक्षा आज तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं हवी होती. तिच्या प्रश्नांची उत्तरं ऐकायला तिने कानात जीव आणला होता. राजाराम मात्र तिच्याकडे बिरबिरत्या नजरेने पाहत होता. तिला नखशिखांत न्याहाळत होता. त्याच्या नजरेतले प्रश्न स्पष्ट होते. चमेली त्याला अशी भेटेल असा त्याने कधीच विचार केला नव्हता. कारण आता ती चमेली नव्हती जी 2 वेण्या बांधून शाळेत जाताना दिसली होती. या चमेलीचं रूप वेगळं होतं, भयानक होतं. भल्या गर्दीतही स्मशान शांतता. दोघे खूप वेळ एकमेकांकडे नुसते पाहत होते. दोघांकडेही नजर भरून प्रश्न होते. चमेलीच्या नजरेत नुसतेच प्रश्न नाही तर रागही होता, अविश्वास होता, भीती होती. तिने विचारलं त्याला, का केलंस हे सगळे? तो भांबावून गेला. ती विचारत चालली होती, का केलंस हे सगळं? काय झालं होतं त्या रात्री? राजारामही त्याचीच वाट पाहत होता. तो बोलू लागला निरागसपणे, जणू काही ते सगळं काल रात्रीच घडले. आपण घरातून पळून निघालोय ही गोष्ट काही वेळातच वणव्यासारखी गावात पसरली. जातीचा फुसका माज असणाऱ्या माझ्या बापाला ही गोष्ट रुचली नाही. त्याने गावातली जातीतील सगळी लोक गोळा केली आणि आपली एसटी पुण्याला पोहोचायच्या आधी त्यांनी आपल्याला गाठलं. गाडी अडवून त्यांच्यातले 10 ते 12 जण आपल्या गाडीत शिरले आणि त्यातल्या एकाने सगळ्यात आधी तुझ्या तोंडावर कसला तरी बोळा दाबून तुला बेशुद्ध केले आणि आपल्याला त्यांच्या गाडीत बसवून निघाले. आपल्या दोघांनाही कुठेतरी लांब नेऊन संपवायचं असं त्यांचं ठरलं होतं. पुण्याच्या आसपास आल्यावर माझ्या बापाचा त्यांना फोन आला. त्यांचा विचार बदलला. माझ्याच बापाच्या सांगण्यावरून तुला त्यांनी हायवेच्या कडेला टाकून दिलं आणि मला त्यांच्यासोबत घेऊन गेले. 2 महिने स्वतःच्या घरात कैद्यासारखा राहिलो. नंतर बापाने सांगितलं की त्याने तुला मारून टाकलं. बापाने जबरदस्तीने धमकावून लग्न लावून दिलं. तू भेटायची काहीच चिन्ह दिसत नव्हती. मला माहीत होतं तू कधीतरी भेटशील आणि शेवटी तू इथे भेटलीस. पण तू अशी भेटशील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तुझ्या अशा असण्याला फक्त मी जबाबदार आहे. मी तुझा अपराधी आहे. तुला द्यायची ती शिक्षा मला दे. चमेलीने सगळं शांतपणे ऐकून घेतलं. तिला या गोष्टीचं समाधान होतं की तिला इथे आणण्यामध्ये राजारामचा हात नव्हता.
तिचं मन कधी कधी उगाचच त्याच्यावर संशय घ्यायचं. त्यानंतर जे काय घडलं ते सगळं तिने राजारामला सांगितलं. राजारामला खूप अपराधी वाटत होतं. तिच्या परिस्थितीला फक्त आपण जबाबदार आहोत असं त्याला वाटू लागलं. पण चमेली मात्र त्याला हेच समजून सांगत होती. त्याची काही चूक नव्हती. सगळा दोष नशिबाला देऊन चमेली त्याची समजूत काढत होती. आणि आता असंही चमेलीचं जे नुकसान झालं त्याची भरपाई कुणीच करू शकत नव्हतं. दोघांसाठीही खूप अवघड वेळ होती. भावनेच्या भारात येऊन शेवटी राजारामने तिला गळ घातली. जे काय झालंय ते सगळं विसरून पुन्हा एकत्र येऊ असं तो बोलून गेला खरं, पण चमेलीला माहीत होतं आता ते जग तिच्यासाठी नव्हतं आणि राजारामला हे सगळं समजून सांगणं अवघड होतं. न राहून शेवटी राजारामच्या नजरेला नजर मिळवून बोलली, एकत्र येऊ? माझ्यासोबत राहणं परवडणार नाही तुला. एका रात्रीचे 1000 रुपये घेते मी. आणि तडक तिथून निघून गेली. जाताना तिने मागे वळून देखील पाहिलं नाही. राजारामला काय समजायचंय ते तो समजून गेला आणि चमेली मात्र शांत डोक्याने चालली होती. तिला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. आता एकच प्रश्न होता, डोंगरा एवढं आयुष्य काढायचं कसं? उत्तरही तिच्याकडेच होतं, वेश्या म्हणून. मित्र आणि मैत्रिणींनो, आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी. कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. मित्रांनो, कथा मनोरंजनासाठी वाचावी. कथेमध्ये काही दोष आढळल्यास क्षमा करावी. धन्यवाद.